हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये 7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला बैजिक राशी व त्यावरील क्रिया हा जो टॉपिक आहे त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न सोडू. हे सराव प्रश्न नवनीत स्वाध्याय 30.2 मधले आहेत. या आधीच्या भागामध्ये आपण नवनीत स्वाध्याय 30.1 याच्यामधले सराव प्रश्न पाहिलेत. या व्हिडिओमध्ये आपण नवनीत स्वाध्याय 30.2 मधले सराव प्रश्न पाहू. सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू. हा पहिला प्रश्न आहे. सरळ रूप द्या. a वजा b वजा c कंसात a वजा b वजा c वजा c अधिक a बरोबर किती. हे सगळे कंस आपल्याला सोडवावे लागतील, म्हणजे मग याचं सरळ रूप काय येईल ते आपल्याला कळेल. मग पहिला a वजा हा चौकटी कंस आहे तसंच ठेवूया, वजा महिरपी कंस तो सुद्धा आहे तसाच ठेवू. सुरुवातीला हा लहान कंस जो आहे तो सोडून घेऊ. मग इथे कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असल्यामुळे कंसातल्या या कंसातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलेल. जे अधिक a चे होतील वजा a, वजा b चे अधिक b, वजा c चे अधिक c. म्हणजे हा कंस सोडवून झाला. महिरपी कंस वजा c चौकटी कंस पूर्ण अधिक a बरोबर. मग a वजा चौकटी कंसात b आहे तसंच. आता हा महिरपी कंस सुद्धा सोडून घेऊया. म्हणजे कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह असल्यामुळे कंसातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह आता बदलेल. जे अधिक c चे वजा c, वजा a चे अधिक a, अधिक b चे वजा b, अधिक c चे वजा c, शेवटी वजा c आहे तशीच अधिक a. मग a वजा चौकटी कंसामध्ये अधिक b ला वजा b निघून जाईल. a त्याचं चिन्ह धन आहे ते सुरुवातीला घेऊया. वजा c वजा c वजा c 3 वेळा आले, उत्तर वजा 3c येईल. चौकडी कंस पूर्ण आणि कंसाच्या बाहेर a. आता हा चौकडी कंस सुद्धा सोडवू. कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे त्यामुळं अधिक a चं वजा a होईल, वजा 3c चे अधिक 3c होतील आणि शेवटी अधिक a आहे तसंच. मग a ला वजा a निघून जाईल, शिल्लक राहील 3c अधिक a म्हणजेच a अधिक 3c. हे आपलं उत्तर. तर हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये a अधिक 3c, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. x या संख्येची विरुद्ध संख्या पुढीलपैकी कशी असते. धन असते, ऋण असते, धन किंवा ऋण असते, किंवा यापेक्षा वेगळे उत्तर. आता इथं आपल्याला असं दिले की x ही संख्या शून्य नाही. x बरोबर शून्य नाही याचा अर्थ x ही संख्या शून्य सोडून काही असू शकते. मग ती कदाचित धन असेल किंवा ऋण असेल. जर ती संख्या धन असेल तर त्याची विरुद्ध संख्या ऋण होईल, किंवा जी संख्या ऋण असेल तर त्याची विरुद्ध संख्या धन होईल. म्हणजे ती संख्या शून्य सोडून आहे याचा अर्थ ती धन सुद्धा असू शकते किंवा ऋण सुद्धा असू शकते. म्हणजे त्याची विरुद्ध संख्या सुद्धा धन सुद्धा असू शकते किंवा ऋण सुद्धा असू शकते. त्यामुळे उत्तर येईल याचं पर्याय क्रमांक 3. तर ती जी संख्या आहे ती कशी आहे त्याच्यावर त्याची विरुद्ध संख्या अवलंबून आहे. म्हणजे ती संख्या धन असेल तर त्याची विरुद्ध संख्या ऋण असेल, किंवा ती संख्या ऋण असेल तर त्याची विरुद्ध संख्या धन असेल. तर त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. याची किंमत काढायची आपल्याला. 3m वर्ग n चा घन गुणिले 8m चा घन भागिले 120m वर्ग n वर्ग बरोबर किती. सुरुवातीला या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे. ही संख्या आपण अंश आणि छेद या स्वरूपात मांडूया. म्हणजे 3m वर्ग n चा घन गुणिले 8m चा घन n हे अंशात लिहूया. त्याला भागायचं 120m वर्ग n वर्ग न, त्यामुळे ते छेदात घेऊ. 120m वर्ग n वर्ग. मग हे सोप्या रूपात आपण मांडूया. 3 गुणिले m चा वर्ग म्हणजेच m गुणिले m असं आपण लिहू शकतो, आणि n चा घन म्हणजेच n गुणिले n गुणिले n गुणिले 8 गुणिले m चा घन म्हणजेच m ही संख्या किंवा m हे पद 3 वेळा घ्यायचं आणि त्याचा गुणाकार करायचा, गुणिले n आहे तशीच, आणि छेदामध्ये 120 गुणिले m चा वर्ग म्हणजेच m गुणिले m गुणिले n चा वर्ग म्हणजेच n गुणिले n. मग इथं अंशात आणि छेदात या 2n ला 2n निघून जातील, 2m ला 2m निघून जातील. पुन्हा 3 न भाग जाईल 120 ला, 3 चौक 12 0. 8 न भाग जाईल 40 ला, 8 पंच 40. अंशात शिल्लक काय काय राहिलं तर m गुणिले m गुणिले m म्हणजेच m चा घन, आणि n गुणिले n म्हणजेच n चा वर्ग, आणि छेदामध्ये शिल्लक राहिलेत 5. तर हे आपलं उत्तर m घन n वर्ग छेद 5. पण हा पर्याय आपल्याला कुठंच दिलेला नाही. m घन n वर्ग गुणिले 5 दिले, पण आपल्याला इथे छेदात पाहिजे. मग पहिला जो पर्याय आहे तिथं 5 चा वजा पहिला घात असं आपल्याला दिले. मग 5 चा वजा पहिला घात म्हणजेच ती संख्या 1/5 आहे. म्हणजे 5 छेदामध्ये असतील तर हे आपण असं लिहितो. त्यामुळं m घन n वर्ग छेद 5 हेच आपण
5चा वजा पहिला घात m घन n वर्ग असं आपण लिहू शकतो, कारण छेदातले 5 जर आपण अंशात घेतले तर 5चा वजा 1 घात या स्वरूपात ते लिहू शकतो. त्यामुळे हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, सरळ रूप द्या. दोन बैजिक राशी दिलीत, त्याचं सरळ रूप विचारले आणि दोन्हीच्या मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे. मग सुरुवातीला पहिली जी राशी आहे 21ab चा वर्ग छेद 5a चा चौथा घात b वर्ग आहे तसंच लिहू. हे जे भागाकाराचं चिन्ह आहे त्याचं रूपांतर गुणाकारामध्ये करू, म्हणजे त्याच्या पुढं जे पद आहे त्याचा व्यस्त करायचा. म्हणजे 7a वर्ग b घन छेद 15a घन, त्याचा व्यस्त होईल 15a चा घन छेद 7a वर्ग b घन. मग इथं 21 आहे तसेच घेऊया, गुणिले a गुणिले b चा वर्ग म्हणजेच b गुणिले b, छेदामध्ये 5 गुणिले a चा चौथा घात म्हणजेच a 4 वेळा घ्यायचा आणि त्याचा गुणाकार करायचा, गुणिले b चा वर्ग म्हणजेच b गुणिले b, गुणिले दुसऱ्या बाजूला 15a चा घन म्हणजेच a गुणिले a गुणिले a, छेदामध्ये 7 गुणिले a वर्ग म्हणजे a गुणिले a आणि b चा घन म्हणजे b गुणिले b गुणिले b. आता इथं संख्यांना पहिल्यांदा भाग घालू. 7 एके 7, 7 त्रिके 21, 5 एके 5, 5 त्रिक 15. मग अंशात शिल्लक राहील 3 आणि 3 याचा गुणाकार करता येईल. पहिल्यांदा a b अंशात आणि छेदात एकमेकाला काय काय निघून जाते बघू. इथं a ला a निघून जाईल, या 2b ला 2b निघून जातील, या बाजूला सुद्धा 2a ला 2a निघून जाईल, त्यानंतर इथं एक a हा आणखी एक a निघून जाईल. आता शिल्लक काहीच राहिले नाही. मग अंशामध्ये शिल्लक काय काय राहिलं तर 3 आणि 3 याचा गुणाकार म्हणजेच 9 आणि छेदामध्ये a गुणिले a म्हणजेच a चा वर्ग आणि b गुणिले b गुणिले b म्हणजेच b चा घन. मग हे आपलं उत्तर 9 छेद a वर्ग b चा घन. मग हा सुद्धा पर्याय आपल्याला कुठंच दिलेला नाही 4 पर्यायापैकी, पण पर्याय क्रमांक 3च जर आपण निरीक्षण केलं तर 9 अंशात आहेत, त्यामुळे ते आहे तसेच घेतलेत. आणि a वर्ग b घन ही छेदातली पद जर आपण अंशात घेतली तर 9 गुणिले a चा वजा दुसरा घात आणि b चा वजा तिसरा घात असंही लिहू शकतो. आणि हाच पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलाय. त्यामुळं 9 छेद a वर्ग b घन म्हणजेच 9 a चा वजा दुसरा घात b चा वजा तिसरा घात, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा आणखी एक प्रश्न याच पद्धतीने आहे. इथं आता गुणाकार चिन्ह दिलेलंच आहे, त्यामुळे 3x घन y चा वर्ग छेद 5x गुणिले 75x चा वर्ग छेद 15xy चा घन. पहिल्यांदा सोप्या रूपात आपण हे लिहूया. 3 गुणिले x घन म्हणजेच x गुणिले x गुणिले x गुणिले y चा वर्ग म्हणजेच y गुणिले y, छेदामध्ये 5x आहे तसेच, गुणिले 75 गुणिले x वर्ग म्हणजेच x गुणिले x छेद 15 गुणिले x गुणिले y चा घन म्हणजे y गुणिले y गुणिले y. तर इथं 15 न भाग जाईल 75 ला, 15 5 75, पुन्हा या 5 ला 5 निघून जातील, x ला 1x निघून जाईल, या x ला आणखी एक x निघून जाईल, 2y ला इथं 2y निघून जातील. अंशात शिल्लक काय राहील तर अंशात राहिले फक्त शिल्लक सहगुणक 3 आणि x गुणिले x गुणिले x म्हणजे x चा घन आणि छेदामध्ये शिल्लक राहिले फक्त y. त्यामुळे हे आपलं उत्तर 3x चा घन छेद y हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न आहे. x वर्षांपूर्वी हरी व सदू यांच्या वयात y वर्षांचा फरक होता, तर आणखी z वर्षांनी तो फरक किती वर्षांचा होईल? हे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. आणखी z वर्षांनी त्या दोघांच्या वयातला फरक विचारलाय. तर इथे या प्रश्नाचं उत्तर मिळवताना एक ट्रिक साधी आपण वापरू शकतो इथं, ती म्हणजे अशी की कोणत्याही 2 व्यक्ती जर असतील तर त्या 2 व्यक्तींच्या वयातला फरक हा नेहमी कायमच राहतो. म्हणजे 10 वर्षापूर्वी तो 4 वर्ष असेल तर 10 वर्षानंतर सुद्धा तो फरक 4 वर्षच राहणार आहे, कारण ते दोघांचंही वय एकाच वेळी वाढत असतं. त्यामुळे फरक जो आहे तो y वर्षांचा होता, आणखी z वर्षांनी तो y वर्षांचाच राहील. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, x वर्षानंतर राजूचे वय y वर्षे होईल, तर 3 वर्षापूर्वी त्याचे वय किती वर्षे होते? x वर्षानंतर ते y वर्षे होणार आहे. मग x वर्षानंतरच त्याचं वय आपल्याला दिलंय. मग x वर्षाच्या आधी त्याचं वय किती असणार आहे? म्हणजेच x वर्षाच्या आधी म्हणजेच आजचं वय.
मग ते आजचे वय काढायला या वाय मधून एक्स वजा करायचं. तर हे झालं राजूचं आजचं वय. प्रश्न विचारले 3 वर्षापूर्वी किती होतं. मग आजचं वय वाय वजा एक्स आहे. 3 वर्षापूर्वी वय काढायला आजच्या वयातून पुन्हा 3 वर्ष वजा करावं लागतील. म्हणजे वाय वजा एक्स त्याच्यातून 3 वजा करायचे. हे आपलं उत्तर वाय वजा एक्स वजा 3 हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न आहे. ताशी 40 किलोमीटर वेगाने x अधिक 120 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती तास लागतील. 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. इथं अंतर दिलंय x अधिक 120 आणि वेग दिलेला आहे, त्याच्यावरून वेळ काढायचा आहे. मग इथं अंतर, वेग आणि वेळ याच्यामधलं बेसिक रिलेशन वापरायचं आहे. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. या सूत्रामध्ये आपल्याला अंतर दिलेलं आहे x अधिक 120, वेग पण दिलेला आहे 40 गुणिले वेळ. वेळ काढायला 40 आपण डाव्या बाजूला घेऊया, म्हणजे x अधिक 120 छेद 40 होईल बरोबर वेळ. तर हा जो पर्याय आहे तो कुठंच दिलेला नाही, म्हणजे आपल्याला याचा आणखी थोडंसं याला सोपं रूप द्यावं लागेल. तर हा जो छेद 40 आहे तो x आणि 120 या दोघांच्यासाठी आहे. त्यामुळे हे आपण छेद वेगळा करूया, म्हणजे x छेद 40 अधिक 120 छेद 40 बरोबर वेळ. मग हे 1 छेद 40 आहे तसेच राहतील. 40 ने 120 ला भाग घालवलं तर 3 चा भाग जाईल, म्हणजे उत्तर येईल x छेद 40 अधिक 3 इतका तास वेळ लागेल. आता हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 3 कंसात a अधिक 5b मधून 5b अधिक a ची दुप्पट वजा केली तर बाकी किती येईल. आपल्याला 3 कंसात a अधिक 5b याच्यामधून 5b अधिक a ची दुप्पट वजा करायची आहे. मग दुप्पट करायची म्हणजे त्याला 2 न गुणायचं. 5b अधिक a 3 न कंसाच्या आत गुणूया 3a अधिक 3 गुणिले 5 15b वजा 2 न कंसाच्या आत गुणू 10b अधिक वजा वजा होईल 2 गुणिले a म्हणजेच 2a. आता इथं 3a वजा 2a उत्तर a मिळेल आणि 15b वजा 10b उत्तर मिळेल अधिक 5b. तर हे आपलं उत्तर a अधिक 5b. मग हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये, कारण 5b अधिक a म्हणजेच a अधिक 5b. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. जर x बरोबर 15 y बरोबर 20 तर इथे एक बदल करायचा आहे. वर्गमुळात x वर्ग अधिक y वर्ग बरोबर किती असा प्रश्न आहे. मग वर्गमुळात x वर्ग अधिक y वर्ग याची किंमत काढायची आहे. या वर्गमूळ चिन्हामध्ये x आणि y ची किंमती ठेवूया. x ची किंमत आहे 15, त्यामुळे 15 चा वर्ग. y ची किंमत आहे 20, 20 चा वर्ग. मग वर्गमूळ चिन्हात 15 चा वर्ग 225, 20 चा वर्ग 400. वर्गमूळ चिन्हात 225 अधिक 400 म्हणजे 625 आणि 625 चं वर्गमूळ 25 मिळेल. हे उत्तर वर्गमूळ चिन्हात x वर्ग अधिक y वर्गची किंमत येईल 25, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न. वजा कंसात x अधिक y शी बरोबर असलेली पुढीलपैकी राशी कोणती. हे 4 पर्याय दिलेत. मग इथं वजा कंसात x अधिक y आहे. जर हा कंस सोडवून घेतला तर कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असल्यामुळं अधिक x चे वजा x होतील, अधिक y चे वजा y होतील. ही झाली किंमत. आता हे दिलेल्या पर्यायात कुठे आहे बघू, म्हणजे असं कोणतं पद आहे या 4 पैकी, 4 दिलेल्या पर्यायापैकी ज्याच्यामध्ये दोन्ही चलांच्या किमती ऋण असतील. x वजा आहे, ऋण सुद्धा वजा आहे. मग इथं पर्याय क्रमांक 4 मध्ये दोन्ही धन आहेत. पर्याय क्रमांक 1 मध्ये 1 धन 1 ऋण आहे, हे असू शकत नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये x धन आहे, y ऋण आहे. फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये x चं चिन्ह ऋण आहे, y चं चिन्ह सुद्धा ऋण आहे. त्यामुळे वजा x आणि वजा y यांची बेरीज केली तर पुन्हा ते वजा x वजा y असंच मिळणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपले या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न. एका वॉशिंग मशीनची किंमत 5 छेद y अधिक x छेद 6 आहे. तर अशा x छेद 6 वजा 5 छेद y वॉशिंग मशीनची किंमत किती होईल. एका वॉशिंग मशीनची ही किंमत दिली. अशी एवढी एकूण वॉशिंग मशीन आहेत, त्यांची किंमत विचारली म्हणजे यांचा गुणाकार करायचा आहे. पहिली राशी आहे 5 छेद y अधिक x छेद 6 गुणिले दुसरी राशी आहे x छेद 6 वजा 5 छेद y. मग ह्याला आपण सोपं रूप असं देऊ शकतो. ही जी राशी आहे ती a अधिक b a वजा b या स्वरूपात आहे. म्हणजे दोन पदांची एकदा बेरीज आहे आणि एकदा वजाबाकी आहे. मग याचं एक विस्तार सूत्र आपण वापरू शकतो. a वर्ग वजा b वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. मग इथं पहिलं पद x अधिक
6 आपण घेऊ, त्याचा वर्ग करायचा. त्याच्यातून दुसरं पद म्हणजेच 5/y त्याचा वर्ग वजा करायचा. मग x/6 कंसाचा वर्ग करायचा म्हणजे x चा वर्ग x वर्ग छेद 6 चा वर्ग 36 वजा 5 चा वर्ग 25 छेद y चा वर्ग y वर्ग. हे आपलं उत्तर. x वर्ग छेद 36 वजा 25 छेद y वर्ग. हे ज्या पर्यायात दिले तो पर्याय म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1.